नमस्ते आज आपण बघणार आहोत केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलरने प्लॅनेटरी मोशनचे जे 3 लॉ सांगितले होते त्यापैकी आपण 2 लॉ पाहिले आहेत. तर आज आपण केपलरचा थर्ड लॉ बघणार आहोत. आता हा थर्ड लॉ काय सांगतो पण त्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की किंवा हे लॉ कशा संदर्भ आहेत तर सनभोवती जे वेगवेगळे प्लॅनेट फिरतात त्यांचं रिलेशन ह्या केपलरने त्याच्या प्लॅनेटरी मोशन मध्ये सांगितलं आहे. आता थर्ड लॉ काय सांगतो बघा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड revolution around the sun is proportional to cube of mean distance of planet from the sun. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये रिलेशन बघायचं आहे की ह्या सन भोवती जे वेगवेगळे प्लॅनेट फिरतात त्यांचं टाइम आणि त्यांचं डिस्टन्स म्हणजे त्यांना लागणारा जो वेळ आहे आणि त्यांच्यामध्ये फिरण्याचं जे अंतर आहे त्यांचं रिलेशन काय आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला माहित आहे की तुम्हाला माहितच असेल की ह्या सन भोवती वेगवेगळे प्लॅनेट फिरतात. त्याच्यामध्ये असेल मार्स असेल, व्हीनस असेल, अर्थ असेल, मर्क्युरी असेल, ज्युपिटर असेल किंवा सॅटर्न असेल, असे वेगवेगळे प्लॅनेट काय करत असतात तर ह्या सनभोवती फिरत असतात. पण या सनभोवती फिरत असताना प्रत्येकाला काय सेम टाइम लागणार नाही किंवा प्रत्येकाचा रिव्हॉल्यूशन पिरियड आहे तो कसा असणार नाही तर तो सेम असणार नाही, तो वेगळा असणार आहे. तो वेगळा कसा तर आपल्याला ह्या लॉवरून बघायचा आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी बघायच्यात. त्यांचा जो रिव्हॉल्यूशन पिरियडचा जो डिस्टन्स आहे त्याचा क्यूब करायचा आणि त्याला लागणारा जो टाइम आहे त्याचा स्क्वेअर करायचा. हे जर तुम्ही रिलेशन बघितलं तर हे कसं असणार आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. हे रिलेशन कसं असणार तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजेच काय बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनलचे 2 टाइप तुम्हाला माहित आहे. एक आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि एक आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय होते बघा, एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी पण वाढते किंवा एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी क्वांटिटी पण कमी होते. ही आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि दुसरा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय, एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी कमी होते किंवा एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी क्वांटिटी वाढते. आपल्याला इथे बघायचे प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनलचा अर्थ असतो की डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी पण वाढते किंवा एक क्वांटिटी वाढली की एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी क्वांटिटी पण कमी होते. म्हणजेच काय बघा, एक एक्झाम्पल बघायचं झालं की तुम्ही जर जनरल एज बघितलं आणि खाण्याचं प्रमाण बघितलंय का नाही. म्हणजे जर जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुमचं खाण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. म्हणजे वय कमी असेल तर खाण्याचं प्रमाण कमी, वय जास्त असेल तर खाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त. म्हणजे हे झालं तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी पण वाढते, एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी क्वांटिटी पण कमी होते. याचा अर्थ आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता ह्या सन आणि या प्लॅनेट मध्ये काय रिलेशन आहे, टाइम आणि डिस्टन्स यांचं जे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे ते काय आहे ते काय सांगतात बघा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय बघा, आता तुम्हाला माहिती आहे की मागाशी आपण बघितलं की ह्या सनभोवती वेगवेगळे प्लॅनेट फिरत आहेत. ठीक आहे. जर पहिलं प्लॅनेट आहे तर तो आहे मर्क्युरी, दुसरा आहे व्हीनस, तिसरा आहे अर्थ, चौथा आहे मार्स. आहे का नाही. म्हणजे पहिला आहे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ असे वेगवेगळे प्लॅनेट आहेत. ह्याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आहे का नाही. डिस्टन्स जास्त असेल तर त्याला टाइम सुद्धा काय लागणार तर तो जास्त लागणार. मग तो कसा काढायचा तर तुम्ही त्याचा डिस्टन्स घ्यायचा, त्याचा क्यूब काढायचा, त्याचा टाइम घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. आणि ह्याचं जे रिलेशन असणार आहे का नाही, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. एका प्लॅनेटचं बघितलं तेच तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटचं जरी बघितलं तर तुम्हाला कसं मिळणार आहे तर ते के एक कॉन्स्टंट तुम्हाला मिळणार आहे. ते बघण्यासाठी आपण एक सिंपल गोष्ट पाहिजे बघू की हे रिलेशन नक्की काय आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. मग ह्याच्यामध्ये काय सांगते बघा, पहिला जो प्लॅनेट आहे तो आहे मर्क्युरी. म्हणजे सूर्याला सगळ्यात जवळचा प्लॅनेट कोणता आहे तर तो मर्क्युरी. आणि मर्क्युरीला काय, मर्क्युरी त्याचा रिव्हॉल्यूशन जे अंतर आहे ते सर्वात कमी आहे. म्हणजे त्याला डिस्टन्स लागणार आहे फिरण्यासाठी ते खूप कमी लागणार आहे कारण तो सूर्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे मर्क्युरी जे डिस्टन्स करतोय ते खूप कमी करतोय. आणि त्याला जो लागणारा टाइम सुद्धा आहे तो खूप कमी आहे. तो किती आहे बघा, 88 दिवसाचा. त्याला जो लागणारा टाइम आहे तो आहे 88 डेजचा. त्याला जो लागणारा टाइम आहे तो आहे 88 डेजचा. बघा, पहिला जो प्लॅनेट बघितला आपण मर्क्युरी कसा आहे सूर्यापासून खूप जवळ आहे. म्हणजे त्याला डिस्टन्स पण कसं लागते, खूप कमी लागते. डिस्टन्स कमी लागलं तर आपल्या डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या लॉ नुसार डिस्टन्स कमी असेल तर त्याला टाइम सुद्धा काय लागणार, कमी लागणार. म्हणजे बघा, सूर्याजवळचा आहे मर्क्युरी, त्याचं डिस्टन्स पण खूप कमी आहे. त्याचं रिव्हॉल्यूशनचा पिरियड आहे, त्या रिव्हॉल्यूशनसाठी जो डिस्टन्स कव्हर करतोय ते पण कसं आहे, खूप कमी आहे. त्यामुळे त्याला जो टाइम लागणार आहे तो कसा लागणार आहे, खूप कमी. त्यानंतर बघितलं तर व्हीनस, मर्क्युरीपेक्षा व्हीनस जे डिस्टन्स कव्हर करते ते थोडंसं जास्त करते. त्यामुळे त्याला जो लागणारा टाइम आहे, त्याचा जो रिव्हॉल्यूशन पिरियड आहे तो मर्क्युरीपेक्षा थोडासा जास्त आहे. म्हणजे तो आहे
225 डेज म्हणजे 225 दिवस. त्यानंतर बघितली आपला तिसरा अर्थ बघायला गेला तर तो तिसऱ्या नंबरला आहे. म्हणजे अर्थला मर्क्युरी आणि व्हीनस पेक्षा जास्त रिव्हॉल्युशन पिरियड आहे. त्याचा जो रिव्हॉल्युशनचं जे डिस्टन्स आहे, त्याचा रिव्हॉल्युशनचं डिस्टन्स आहे ते पण काय खूप जास्त आहे, कारण तो सूर्यापासून 3 नंबरच्या अंतरावर आहे. म्हणजे त्याला रिव्हॉल्युशनचा जो डिस्टन्स कव्हर करायचे ते मर्क्युरी आणि व्हीनस पेक्षा जास्त करायचे, त्यामुळे त्याला लागणार टाइम सुद्धा कसं लागणार आहे, तो जास्त लागणार आहे. त्यानंतर मार्स बघितलं तर मार्सला पण काय लागणार आहे, ह्या तिघांपेक्षा जास्त टाइम लागणार आहे, कारण का त्याचं जे डिस्टन्स कव्हर करायचे ते जास्त लागणार आहे. म्हणजेच ते आपल्या लॉ नुसार काय डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या लॉ नुसार एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी वाढते. म्हणजे दोन क्वांटिटी कोणत्या आहे, एक आहे टाइम आणि एक डिस्टन्स. तुमचं डिस्टन्स जर वाढलं तर तुम्हाला लागणारा जो टाइम असणार आहे तो सुद्धा काय लागणार आहे, तर तो जास्त लागणार आहे. आणि तो कसा आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, एक प्रोपोर्शनल म्हणजे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण कन्सिडर करायचं. म्हणजे काय, एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी सुद्धा काय होते, तर वाढते. म्हणजे ह्या नियमानुसार काय होते बघा, रिव्हॉल्युशन करण्याचा जो टाइम आहे तो प्रत्येकाला लागणार आहे, तर वेगवेगळा लागणार आहे. तो कसा असणार आहे, तो कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्या डिस्टन्सवर. त्याचा रिव्हॉल्युशनचं जे डिस्टन्स असणार त्याच्यावर. डिस्टन्स जास्त असेल तर त्याला लागणार जो टाइम असेल तो कसा असणार लागणार आहे, तर तो जास्त लागणार आहे. डिस्टन्स कमी असेल तर टाइम कमी, डिस्टन्स जास्त असेल तर टाइम जास्त. तुम्ही अजून खाली गेला तर सॅटर्न, ज्युपिटर यांना काय लागणार आहे, तर जो रिव्हॉल्युशनचं काय डिस्टन्स पण जास्त आहे, त्यामुळे त्यांना जो लागणारा पिरियड आहे तो पण सुद्धा कसा असणार आहे, खूप जास्त असणार आहे. म्हणजे ह्या लॉनुसार एवढं सांगितलं आहे की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे टाइम रिव्हॉल्युशन अराउंड द सन, त्याला लागणारा जो टाइम आहे तो कसा आहे, प्रोपोर्शनल कशाच्या, तर मीन डिस्टन्स क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, त्याचं जे अंतर आहे त्याचा क्यूब करायचा, त्याच्याशी तो कसा असणार आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच टाइम कधी कमी लागणार, डिस्टन्स कमी असेल तर. टाइम कधी तुम्हाला जास्त लागणार तर डिस्टन्स जास्त असेल तर. हाच आहे आपला केपलरचा थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. थँक्यू.